नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी रूपलक्ष्मी चौगुले शिंदे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. कर्पूर गौरम करुणावतारम सारखी स्तुती वंदना असो, सावळागे माये रूपे सुंदर किंवा गोरी गोरी पान फुलासारखी छान, या सर्व गाण्यांमधनं अभिप्रेत काय आहे तर सुंदर त्वचा. मग ती गोरी असो किंवा सावळी, रंग महत्वाचा नाहीये, तर त्वचेचं निरोगी असणं हा भाग अत्यंत महत्वाचा आहे. किंबहुना चमकदार सतेज त्वचा ही निरोगी आरोग्याचं द्योतक आहे असं म्हटलं जातं. आपल्या सौंदर्यामधला सगळ्यात प्रमुख भाग, ज्याच्यावर सौंदर्यावर प्रभाव टाकणारा एक महत्वपूर्ण घटक म्हणजे आपली त्वचा. मग या त्वचेची काळजी अगदी उन्हाळा, पावसाळा, हिवाळ्या सगळ्याच ऋतूंमध्ये घेणं महत्वाचा भाग येतो. परंतु विशेषत्वाने उन्हाळा सुरू झाला की त्वचेच्या संदर्भामध्ये विशेष काळजी घेण्याची गरज आपल्याला भासू लागते. मग आपण काय करतो तर उन्हाळा जसा जसा प्रखर होऊ लागतो तसतसं आपण मार्केटमध्ये जाऊन जाहिरातींना बळी पडून जे काही प्रॉडक्ट्स आपल्याला दिसतात ते आपण घेऊन येतो आणि त्याचा वापर सुरू करतो. मंडळी, या प्रॉडक्टचा फायदा आपल्याला किती होतो हा वादाचा मुद्दा आहे. परंतु हे सगळं वापरत असताना त्याचा फायदा होईपर्यंत उन्हाळा संपून गेलेला असतो, पण आपले प्रश्न जिथल्या तिथे कायम असतात. आणि मग उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यायला हवी हे प्रश्न आपण पेंडिंग ठेवतो पुढच्या उन्हाळ्यापर्यंत. आता यावेळेस मात्र तसं करायचं नाहीये आणि हाच विचार डोळ्यापुढे ठेवून आजच्या सखी सह्याद्रीचा आम्ही विषय घेतलेला आहे. तो विषय असा आहे, आला उन्हाळा त्वचा सांभाळा. मग वेळीच उन्हाळ्यामध्ये त्वचेच्या संदर्भामध्ये काळजी घेण्याच्या संदर्भामध्ये आपण काय करू शकतो, तज्ज्ञांकडनं याचं मार्गदर्शन घेऊयात. त्यासाठी आम्ही जे आमंत्रित केलेलं आहे तज्ज्ञांना त्या आहेत प्रज्ञा शास्त्री. प्रज्ञा शास्त्री ह्या त्वचारोग तज्ज्ञ आहेत. स्वतंत्रपणे गेली 6 वर्षापासून त्या प्रॅक्टिस करत आहेत. MGM औरंगाबाद या महाविद्यालयातून त्यांनी MBBS ही डिग्री घेतलेली आहे. भारती विद्यापीठातून पोस्ट ग्रॅज्युएशन त्यांनी केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आत्ताच्या उन्हाळ्याच्या काळामध्ये असलेल्या आपल्या अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर आज ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तेव्हा तुमच्या मनातही अनेक प्रश्न असतील, आपण थेट आमच्याशी संपर्क साधू शकता. संपर्कासाठी तुम्हाला लागणारे तुमचे फोन नंबर ते असे आहेत, चटकन लिहून घ्या. 24908050, 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरनं संपर्क करण्यासाठी 022 या STD कोडचा वापर करायचा आहे. तेव्हा आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करते. सखी सह्याद्रीमध्ये मनापासून तुमचं स्वागत. धन्यवाद. खरं तर अत्यंत आवश्यक असा विषय आहे. म्हणजे जसं मी आता म्हणाले ना की उन्हाळा सुरू झाला की मग आम्हाला आठवतं की अरे स्किन टॅन होतीये, उन्हाळ्यात घाम आल्यामुळे बरेच प्रॉब्लेम्स आम्हाला निर्माण झालेले आहेत आणि मग आम्ही शोध घेतो कुठलं प्रोडक्ट यावेळेस निघालेलं आणि अगदी प्रत्येक वर्षी मार्केटमध्ये आम्हाला नवीन प्रोडक्ट्स दिसून येतात. वापर करतो, फायदा काहीही झालेला दिसून येत नाही. त्यामुळे खरं योग्य मार्गदर्शन आवश्यक आहे. मॅडम, आज ते तुमच्याकडनं घ्यायचंय आम्हाला. पण सुरुवातीला या विषयाच्यावर बोलण्याच्या आधी मला वाटतं आपण त्वचेची संरचना कशी आहे ती जर जाणून घेतली तर आपल्याला विषय जरा सोपा करून सांगता येऊ शकेल. हो, नक्कीच. त्वचेचे 3 थर असतात, एपिडर्मिस, डर्मिस आणि हायपोडर्मिस. एपिडर्मिस म्हणजे ती त्वचा जी दिसते, म्हणजे जी आपल्याला रंग जो दिसतो आपल्याला आणि जी दिसते वरनं, दॅट इज दी एपिडर्मिस. आणि ती सतत निर्माण होत असते महिन्याच्या महिन्याला. म्हणून त्याच्यावर काही इजा झाली किंवा तिथे काही फरक पडला तर ती सतत येत जाते, ती परमनंट नसतं. दुसरा थर म्हणजे डर्मिस, ज्याच्यामुळे त्वचेला एक गोलाई येते. जसं जसं डर्मिस कमी होत जातो तसं तसं मग एजिंग सुरू होतं. ओके, तसं मग म्हणून डर्मिसमुळे एक गोलाई किंवा एक फुलनेस ऑफ द स्किन जे म्हणतो ते येतं. बरोबर. त्याच्यात जर काही इजा झाली तर मात्र मग ते अनेकदा परमनंट असतं. कारण एक तर इट इज नॉट कॉन्स्टंटली फॉर्मिंग, सतत ते निर्माण होत नाही. म्हणून जे व्रण होतात किंवा बर्न्स झाल्यानंतर, पोळल्यानंतर रादर जे परमनंट डाग राहतात ते त्याच्यामुळे असतात, कारण इट इज इन द डर्मिस. आणि हायपोडर्मिस इज द फॅट, म्हणजे फॅट असतं त्वचेच्या सर्वात खाली जे बफर करतं. आणि जे काही सगळ्या ग्रंथी असतात आपल्या शरीरामधल्या, उदाहरणार्थ स्वेट ग्लँड्स, सेबेशियस ग्लँड्स, हेअर फॉलिकल्स, नर्व्स, नसा आणि रक्तवाहिन्या, त्या सगळ्या डर्मिसमध्ये असतात. तसं ते संरचना अशा पद्धतीने. आणि जो रंग असतो ना मेलॅनिन, तो खरं तर डर्मिस आणि एपिडर्मिसच्या मध्ये असतो. आणि तो हळूहळू जशी एपिडर्मिस नवीन फॉर्म होते तसं तो रंग वरती येतो. आणि सतत म्हणजे कधी कधी रंग आपला जास्त उजळ असतो उन्हात कमी गेल्यानंतर, कधी कधी जास्त काळा असतो उन्हात जास्त गेल्यानंतर, तर त्याच्यामुळे असतं. कारण तो सतत खालनं वर असा
त्या पेशींबरोबर जात असतो, सरकत असतो. बरं बरं बरं. असं आहे. अच्छा, म्हणजे या लेयर्स खरं तर समजल्या तर मग आपल्याला होणारा प्रॉब्लेम हा किती गंभीर आहे, आपण तज्ञांकडे जायचं आहे अगदीच का, आहे. हा आपल्या घरगुती उपायांनी किंवा आपल्या थोड्याशा दैनंदिन रुटीनमध्ये थोडा फरक करून जाऊ शकतो, हेही मला वाटतं आपण ठरवू शकतो, नाही का? नक्कीच. याच बरोबरीने एक आणखी महत्वाचा प्रश्न असतो त्वचेच्या बाबतीतला, तो म्हणजे त्वचेचं पोत कसं आहे. तोही जर Type. प्रत्येकाला टाईप ऑफ द स्किन जो आहे तो जर प्रत्येकाला माहिती असेल तर मला वाटतं तशा पद्धतीने उपाययोजना करणं बरोबर. सोपं जातं. बरोबर. त्या संदर्भात काय सांगता येऊ शकतं? त्वचेचे बेसिक 3 टाइप्स आहेत. ओके. एक तर ऑइली, हा. ज्याच्यामुळे म्हणजे ज्यांची स्किन नेहमीच तेलकट वाटते की अरे यार तुझ्या त्याच्यात जरा तेल दे बरं, तू जोक्स मारत असतात, तर तशी ती त्वचा. दुसरी त्वचा म्हणजे प्रकारची त्वचा म्हणजे ड्राय, हा. की नेहमी खेचल्यासारखी वाटणे किंवा त्याच्यावरनं हलके असे ना पांढरे पांढरे असे पापुत्रे निघत असतात अनेकांच्या चेहऱ्यावर. हो. त्याला dry आपण असेल ड्राय तर. असेल तर करेक्ट. ते सहसा मुंबई सारख्या शहरात दिसत नाही, कारण इथे ह्युमिडिटी वातावरणामध्येच ओलावा जास्ती आहे. असते. बरोबर आहे. पण दॅट इज ड्राय अँड मिक्स, म्हणजे तो टी झोन असतो हा. तो ऑइली असतो आणि बाकीची सगळी त्वचा ड्राय असते. ओके. आता तुमची त्वचा कशी हे जाणून घेण्याकरता खरं तर तुम्हालाच आरशासमोर उभं राहून जरा निरखून बघावं लागतं. बरोबर. आणि साधारण मी असं सांगते की चेहरा धुतल्यानंतर 2 तासांनी त्वचा कशी आहे ते बघा. अच्छा. साधारण 2 तासानंतरची जर तेलकट म्हणजे जर तेल निर्माण झालं असेल तर त्याला आपण तेलकट म्हणतो. जर ती ड्राय असेल तर काहीच, म्हणजे युजली नॉर्मलच असते ती. बरोबर. आणि टी सेक्शन म्हणजे हा नेमका चमकत असतो हा, आणि इथे काहीच नसतं, म्हणजे ते इट इज नॉर्मल. तर तसे 3 प्रकार असतात बरोबर. सर्वसाधारण. म्हणजे आपली त्वचा कशा पद्धतीची आहे हे जरा आपणच आरशासमोर उभं राहून किंवा स्वतःच परीक्षण करून आधी हो, ओळखून हो. घ्यायला हवंय मला वाटतं. सर्वात हो की आधी नाही? ते करणं महत्वाचं खरंय, असतं, कारण खरंय. ते आपण जोपर्यंत काय होतं ना, खूप जाहिराती येतात आणि एक असं क्रीम त्या जाहिरातीत दिसतं आणि असं असतं की अरे ती जाहिरात वापरून ती बाई काळी ती गोरी झाली. हा, अगदी पण- सुंदर लना हा. वापरतात आणि तिच्या तर्फे ते जाहिरातीचं करेक्ट. product आणि पण आपल्याला हे सांगत मारत नाहीत की असतात. बाबा कंडिशन्स अप्लाइड असतात तिथे, की ही स्किन कदाचित ऑइली लोकांना, ऑइली त्वचेला चालणार नाही कारण पिंपल्स येऊ शकतील, किंवा ही स्किन या त्वचेला चालणार नाही. हे फार महत्वाचं असतं. म्हणजे इतकं सोपं नाहीये स्किनची ट्रीटमेंट जेवढं की आपल्याला वाटतं. बरोबर आहे, कारण तो It is, त्वचेशी संबंधित भाग हो, असतो आणि हो, जर अगदी. आणि तो त्याच्यावर दिसतो ना, तो दर्शनीय आहे. म्हणजे आणि खरं तर त्वचा इज द लार्जेस्ट ऑर्गन ऑफ द बॉडी. बरोबर. आपल्याला माहिती नसतं. आपण खरं तर इट इज द लार्जेस्ट ऑर्गन आणि त्याच्यावर काही जरी झालं की ते दिसून येणार. खरंय. आणि व्यक्तिमत्वाचं इम्प्रेशन पाडणारा हो, पहिला अगदीच. घटक म्हणजे आपली त्वचा आहे, त्वचा. आपली स्किन आहे. त्यामुळे त्याच्या बाबतीत थोडं जागरूक राहून विचार करणं गरजेचं आहे. Exactly. आजच्या काळामध्ये तर ते फारच आवश्यक आहे असंही म्हणायला काही हरकत हो. नाहीये. आता आजचा जो आपला विषय आहे की आला उन्हाळा त्वचा सांभाळा. उन्हाळा जसा जसा यायला लागतो आणि प्रखरता वाढते तसं तसं आम्ही म्हणतो की आमच्या अंगाची अगदी लाही होतीये. हो हो ओके नाही. हो. आणि घरी बसून सुद्धा ते ऊन, ती गरमी, उष्णता आम्हाला जाणवत हो असते. हो सुरुवातीला अगदी पहिल्यांदा जो प्रश्न भेडसावतो सर्वसामान्य सगळ्या वयोगटामध्ये या दिवसामध्ये, तो म्हणजे घामामुळे होणाऱ्या घामोळ्या. करेक्ट. तर त्या संदर्भामध्ये आपण काय माहिती देऊ शकतो? घामोळ्या म्हणजे खरं तर स्वेट ग्लँड्सचा हो. आजार डिझीज म्हणता येईल. हो, आणि हो. घामोळ्यांना इंग्लिशमधनं, आमच्या भाषेतनं मिलिएरिया असं म्हणतात किंवा कॉमन लँग्वेजमधनं प्रिकली हीट असं म्हणतात. बरं. सो द प्रिकली हीट पावडर्स पण खूप मिळतात ना बाहेर, हो, मग त्याच्यावरनं मिळतात ते अच्छा, खरं. अच्छा. सो इट इज बेसिकली अ स्वेट ग्लँड डिझीज. हा, हा. काय होतं वेन उन्हाळ्यात बॉडी टेम्परेचर कूल डाऊन होण्याकरता माणसं जास्त स्वेट करतात, कारण जसं द मोर युअर स्वेटिंग हा. द मोर युअर बॉडी इज कूलिंग डाऊन. बरं. तसं असतं. हो, तर म्हणून बरोबर. जास्त स्वेट निर्माण Correct. होते. आणि इन दॅट केस कधी कधी ना ते स्वेट ग्लँड ओव्हरड्राईव्ह मध्ये जातात. खूप जर मला उष्णता लागत असेल, मी खूप गरम झाली आणि मला पंखा नाही मिळाला हो. किंवा मी एसीत नसेन किंवा मला वारच मिळालं नाही, तर ते ओव्हरड्राईव्ह मध्ये जातात आणि जो घाम टिपून घेतला गेला पाहिजे होता किंवा तो बेसिकली उडून गेला पाहिजे होता वारेमुळे, तो तिथेच राहतो आणि त्याच्यामुळे ऑक्लुजन होतं. त्या ग्रंथींचं तोंड ज्याच्यातनं घाम बाहेर येतो ते बंद होतात. ते बंद झाले की तिथे मग हलके 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 असे छोटे छोटे पाणी भरलेले फोड दिसून येतात. बरं. आणि त्यांना आपण घामोळ्या म्हणतो. ओके. आणि घामोळ्यांचे पण 3 प्रकार आहेत. हा. एक साधारण बरं, सर्वसाधारण आपण घामोळ्या. या घामोळ्यांचे जे प्रकार आहेत ना हा. त्याविषयी जाणून घेऊयात. पण एक फोन आलेला आहे आपल्याला नाशिकवरून. अच्छा, शिल्पा बरं. खेडलेकर बोलतायत, बघूयात ते काय म्हणतायत. हॅलो, नमस्कार. हॅलो. सखी सह्याद्री मध्ये हा. माझा प्रश्न असा आहे, हा. मी नाशिकहून बोलते. बोला. नाशिकहून बोलते मी. सखी सह्याद्री यामध्ये प्रश्न विचारायचा होता. डॉक्टर विचारा, साहेबांना. आपला प्रश्न विचारा शिल्पा. आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचतोय. हा. हा. माझा प्रश्न असा आहे की हा. आता
कंपन्यांचे डिओ येतात. हो. तर त्या डिओ मध्ये बरेच चांगले पण असतात, काही वाईट पण असतात. हा. तर मग ते चांगले आहेत हे कसं ओळखायचं, किंवा काही काही डिओड्रंटनी स्किनवर इन्फेक्शन पण होतात. बरोबर. तर मग चांगला डिओड्रंट आहे हे कसं ओळखायचं, आणि त्याच्यावर इन्फेक्शन होऊ नये म्हणून आणखीन निवड कशी करायची, आणि कुठल्या ऋतूमध्ये साधारण कसं वापरायचं, याबाबत मला हा प्रश्न आहे. म्हणजे बरं. शिल्पा, तसं तर आपण आज फक्त उन्हाळ्याच्या संदर्भामध्ये चर्चा करत आहोत, तरी पण मला वाटतं आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे. डिओच्या संदर्भामधला त्यांचा प्रश्न आहे की डिओडरंट्स हल्ली मार्केटमध्ये इतक्या कंपनीचे, वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या फ्लेवरचे, म्हणजे मार्केटमध्ये गेल्यानंतर आपण गोंधळतो साधारणतः की नेमकं आपण काय घ्यायचं आहे. तर त्यातली खरं रिलायबिलिटी काय, आपण कशी ओळखायची? मला खरं विचारलं तर मी डिओडरंटची फार फॅन नाही. मी कारण ते काय असतं ना, कोणत्या डिओडरंटमध्ये काय आहे हे सांगणं फार कठीण जातं, आणि इतक्या आहेत की जरी मी एक स्किन स्पेशलिस्ट जरी असले तरी माझा सगळ्यांवर अभ्यास नसतो एकदम. म्हणून काय होतं की जेव्हा मला पेशंट्स या प्रश्न विचारतात कोणता वापरू, मी म्हणते कोणताही वापरू नका. तुम्ही वाटल्यास तुमचा शर्ट बाहेर, म्हणजे शर्ट किंवा ड्रेस घालण्याच्या आधी परफ्यूम मारा त्याच्यावर. बरं. चांगला उत्तम दर्जाचा परफ्यूम मारा, कारण मग परफ्यूम एकदा तुम्ही उत्तम याचा मारला क्वालिटीचा तर तो उडत नाही. डिओडरंटचं कसं तुम्ही स्किनवर लावता डायरेक्टली, जे व्हॉट एव्हर ॲक्झिलरी डिओडरंट म्हणा किंवा बॉडी स्प्रे डिओडरंट म्हणा, तर तो नेहमी उडून जातो, आणि म्हणून टेंडन्सी अशी असते की ती बॅगेत असते. तो बॅगेत आले की फसफस परत ते मारलं जातं. एनी फॉर्म ऑफ एरोझोल स्प्रेज जे म्हणतो, किंवा लावायचे जे रोल ऑन डिओडरंट्स जे असतात, ऑल ऑफ देम कॅन कॉज इरिटेशन. कारण एरोझॉल स्प्रेज मध्ये अल्कोहोल असतं, आणि डिओडरंट्स मध्ये चिकट पदार्थ, आणि डिओडरंट्स मध्ये चिकट पदार्थ असतात. तर त्याच्यामुळे मग होऊ असं शकतं की ॲलर्जी निर्माण होऊ शकतात, इरिटेशन निर्माण होऊ शकतं. तर म्हणून मी ॲज अ डर्मेटॉलॉजिस्ट युजली सांगत नाही की तुम्ही डिओडरंट्स वापरा. ओके. म्हणजे तुम्ही डायरेक्ट स्किनवर अप्लाय कुठल्याही गोष्टी करण्यापेक्षा क्लॉथवर करा, आणि मग क्लॉथ घाला, आणि ते पण चांगल्या क्वालिटीचे. म्हणजे आपल्याला काय टेंडन्सी असते की अरे स्वस्त त्याचं घेऊन टाका. ही खरं वेन इट कम्स टू युअर हेल्थ अँड युअर बॉडी असं होता कामा नये. म्हणजे एक वेळेस मी कमी दर्जाचा कापड घेईन, बट आय विल नॉट कॉम्प्रोमाइज ऑन थिंग्स लाईक कॉस्मेटिक्स किंवा थिंग्स लाईक परफ्यूम जे ऍक्च्युली माझ्या त्वचेवर जाऊन त्वचेलाच लावले जाणार. खरंय, हा खूप महत्वाचा मुद्दा सांगितलेला आहे, खरं इथे छेडलेला आहे. कारण आपण बऱ्याचदा कॉस्मेटिक्सच्या बाबतीमध्ये किंवा मार्केटमध्ये मिळणाऱ्या प्रोडक्टच्या बाबतीमध्ये किंमत आधी बघतो. म्हणजे ते प्रोडक्ट आपल्या स्किन टोनला सूट होणारा आहे की नाही, आपली काय स्किन टाईप आहे, किंवा त्यामध्ये कुठले कुठले कंटेंट्स आहेत हे बघण्यापेक्षा प्राइस कडे जातो. मला वाटतं आपल्या त्वचेवर जे आपण अप्लाय करणार आहोत त्याच्यामध्ये प्राइस हा मुद्दा सेकंडरी ठेवावा. काय त्याविषयी आपण सांगू शकतो, कारण त्याच्यावर स्किनवर आपल्याला दुष्परिणाम भोगावे लागतात. मला त्यांचा प्रश्न समजू शकतो, कारण उन्हाळ्यात ना आपण आपल्याला जास्त घाम येतो, आपण जास्त आपल्याला वास येतो, घामाला वास येतो, म्हणून डिओडरंटची आवश्यकता भासते. पण मग इन दॅट केस तुम्ही चांगला परफ्यूम वापरा ना. तुम्ही म्हणजे तोच डिओडरंट दिवसातनं 4 वेळा वापरण्यापेक्षा एक परफ्यूम किंवा दिवसातनं 2 वेळा वापरा. बरं, पण मग आता आपण त्यांना दुसरं काही त्याच्या बाबतीत सोल्युशन देऊ शकतो का, की तुम्ही परफ्यूम सांगितलं की तुम्ही कपड्यांवर वापरा, पण स्नान करताना मला असं म्हणायचंय, कारण काही अशा पदार्थ आपण त्यांना सांगू शकतात की ज्याच्यामुळे डिओडरंटचं पण काम होऊ शकतं, असं काही आहे का? नाही, मी म्हणाल्याप्रमाणे तोच प्रॉब्लेम होतो. मी जरी एक सुगंधित सोप वापरला तरी तो तात्पुरतच त्वचेला लागून असतो, आणि मग त्या तात्पुरतच तो वास येतो. पण जसा घाम येतो तसं त्याबरोबर तो जो सुगंध आहे तो निघून जातो. म्हणून मग खरं तसा काहीच त्याचा उपयोग होणार नाही. म्हणजे म्हणजे असंही नाही, मी तो उलट सांगते लोकांना काय असते सवय की 10 वेळा आंघोळ करतात किंवा 2-3 वेळा आंघोळ करतात दिवसातनं, की उकडलं म्हणजे घाम आले की आंघोळ करायची. उलट तसं करू नये, कारण की तुमची त्वचा ड्राय होत जाते. खरं, हा महत्वाचा मुद्दा आहे आणि त्याच्याविषयी आपण बोलूयात. आपल्याला संगमनेरवरनं कैलासचा फोन आलेला आहे, ते काय म्हणतात बघूयात. हॅलो, नमस्कार. हा, बोला. हा मॅडम, माझ्या चेहऱ्यावर असे त्वचा कोरडी पडून पांढरे पापुद्रे येतात, कशामुळे, कारण काय असू शकतात मॅडम त्याचे? बरं, उपाय काय? नक्कीच कैलासजी, मला कळलं. त्वचा कोरडी पडते आणि पापुद्रे येतात, जो सुरुवातीला तुम्ही ड्राय स्किनच्या संदर्भातला मुद्दा छेडलेला होता की बऱ्याच जणांची स्किन ही खूप ड्राय असते,
तर त्या संदर्भामध्ये त्यांनी विचारलेलं आहे की असं का होतं आणि त्याच्यावर मी काय उपाय करायला हवा. आता पापुद्रे जे येतात ते खरं तर ते सिबोरिक डर्मटायटिसचा भाग पण असू शकतात. म्हणजे काही काही लोकांची स्किन ड्राय असते, म्हणजे बेसिकली चेहरा धुतल्यानंतर ज्यांची स्किन खेचल्यासारखी वाटते त्यांना आपण ड्राय स्किन म्हणणार. पापुद्रे जेव्हा सुटतात मग हा प्रश्न नंतर येतो की पापुद्रे कुठनं सुटतायत, डोळ्यांवरनं सुटतायत का नाकाच्या इकडनं सुटतायत का कानात येत आहेत का, कारण त्या हिशोबाने मग ते बदलतं. सो मोस्ट प्रॉब्ली मला असं वाटतं की त्यांचा जो प्रॉब्लेम आहे तो सिबोरिक डर्मटायटिसचा आहे. सिबोरिक डर्मटायटिस म्हणजे डॅन्ड्रफचा प्रकार. अच्छा. जो डॅन्ड्रफ आपल्याला स्कॅल्पमध्ये होतो तो आपल्याला जिथे सिबेशियस ग्लँड्स आहेत, जे तेल निर्माण करणारे ग्रंथी आहेत चेहऱ्यावर, छातीवर, पाठीवर, काखेत, तिथेही हा आजार होऊ शकतो. म्हणजे हा डॅन्ड्रफचा प्रकारच म्हणता येईल. आणि जिथे ह्युमिडिटी जास्ती असते किंवा जास्त म्हणजे ओलावा असतो आणि परत हीट वाढल्यामुळे पण हा आजार जास्ती होऊ शकतो. पण त्याच्यासाठी मी सल्ला तुम्हाला असा देईन की ते निदान करून घ्या तुम्ही एका त्वचारोग तज्ञाकडे जाऊन. आणि त्या कारण त्याची ट्रीटमेंट इतकी सोपी नसते की एक क्रीम दिलं किंवा 2 वेळा तुम्ही चेहरा धुवा, एवढंच करा, ते लावा आणि मग ते ठीक होणार. कारण मग समजून सांगावं लागतं आणि ते त्वचारोग तज्ञ बघून काय झालं आहे याचं निदान करून व्यवस्थित प्रिस्क्रिप्शन देऊनच तुम्हाला सांगू शकतो. बरोबर आहे. म्हणजे तज्ञांचं मार्गदर्शन घेणं हे कैलासजींना अत्यंत आवश्यक आहे. असा आपण सल्ला आपण या निमित्ताने त्यांना देऊयात. मगाशी आपण चर्चा करत होतो त्यामध्ये एक मुद्दा आपला राहिलेला आहे ज्याच्यावर आपण चर्चा करत होतो की घामोळ्यांचे जे प्रकार आहेत त्या संदर्भामध्ये आपण पुढे माहिती. बरोबर. घामोळ्यांचे प्रकार, एक तर साधं सर्वसाधारण घामोळं जे आपल्याला दिसतं पाणी भरलेलं, अगदी छोटे छोटे, तुम्ही जर खूप निरखून बघितलं ना, छोटे छोटे खूप असे सुंदर पाणी भरलेले फोड असतात. आमच्या भाषेमध्ये ते सुंदर म्हणतो कारण ते छान दिसतात. बरं. दुसरा प्रकार म्हणजे लाल, त्याला आम्ही मिलिएरिया रुब्रा म्हणतो. लाल रुब्रा म्हणजे रेड, कारण ते त्याच्यात लाल फोड असतात. आणि तिसरा म्हणजे पस्च्युलोजा, मिलिएरिया पस्च्युलोजा, म्हणजे त्याच्यात पू भरलेले फोड असतात. म्हणजे तोच त्याचा सिव्हिअर प्रकार असतो. तो त्याच्यात म्हणजे ताप पण येऊ शकतो. अगदीच इन्फेक्शन. मग त्याच्यात आम्ही मग अँटीबायोटिक्सचा वगैरे सल्ला म्हणजे कोर्स देतो. बरोबर. तर असे 3 प्रकार असतात. मग परत त्या 3 प्रकारानुसार तुम्हाला कोणता झाला त्याच्यावरनं परत सगळी ट्रीटमेंट बदलते. म्हणजे ते इतकं खरं तर जाहिरातींमुळे सोपं करून टाकल्यासारखं दिसतं की अरे एक पावडर घेतली की झाला, संपला विषय, त्याच्या पुढे काही करायची गरज नाही. घामोळ्या म्हणजे सर्वसामान्यपणे एक पावडर आणली त्याच्यावर अजिबातच असं नाहीये. तुम्ही जर घामोळ्यांची सुरुवात होण्याआधीच जर पावडर तुम्ही व्यवस्थित वापरली तर ते एक वेळ चालेल, कारण तुम्ही प्रिव्हेंट करताय. बरोबर आहे. पण तुम्ही घामोळ्या झाल्यानंतर जर तुम्ही काहीतरी वेगळंच वापरलं किंवा तुम्ही नॉन स्पेशलिस्ट कडे गेला, जे आजकाल खूप होतं, म्हणजे आम्ही त्वचारोग तज्ञाकडे जात नाही, ते शेवटी एकदम विकोपाला गेला आजार तरच मग त्वचारोग तज्ञाकडे जातात. त्याच्या खरं खूप महत्वाचा मुद्दा आहे, कारण वेळीच योग्य मार्गदर्शन घेणं हा महत्वाचा भाग आहे. आपण याविषयी अधिक बोलणारच आहोत. श्रीरामपूरवरनं रोहिणी यांचा फोन आहे. नमस्कार. हॅलो. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम, 8 दिवसापासून चेहऱ्यावर खूप पिंपल्स सुटलेले. नमस्कार. हा नमस्कार. आपला प्रश्न विचारा, सलग प्रश्न विचारा. हॅलो मॅडम, पिंपल्स 8 दिवसापासून उठलेले, उन्हामुळे उठले की तेलाची ॲलर्जी असेल? बरं बरं. आपल्याला उन्हाळ्यामध्ये पिंपल्स येतात असा आपला प्रश्न आहे रोहिणीताई, बरोबर? मला वाटतं त्यांचा आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचू शकलेला नाहीये, पण त्यांना असं वाटतंय की उन्हाळ्यामध्ये मला पिंपल्स येतात चेहऱ्यावर, तर त्यासाठी मी काय करायला हवं, असा जर कोणाचा प्रश्न असेल किंवा असा समज असेल तर काय सांगणार आपण त्यांना? उन्हाळ्यात एका विशिष्ट प्रकारच्या फोडी येतात चेहऱ्यावर, त्या पिंपल सारख्याच असतात, लाल असतात त्या आणि पेनफुल असतात. आणि ते खरं तर जिकडे तेल नाही म्हणतात आपला काय, घाम जास्ती येतो तिथे जास्ती येतात. ते पण एक घामोळ्याचा प्रकारच म्हणतो त्याला. आणि त्याला आम्ही आमच्या भाषेत पेरिपोरायटिस स्टेफायलोजिनस असं मोठंसं नाव आहे ते म्हणतो. आणि त्याच्यात पण मग बेसिक ट्रीटमेंट घ्यावीच लागते, कारण आता मला सगळेच म्हणतील की अरे तुम्ही प्रत्येक वेळेस त्वचारोग तज्ञाकडेच पाठवताय, पण ते खरंच योग्य आहे.
आणि आता परत त्यांचा प्रश्न हा आहे की पिंपल्स येतात, आता ते खरोखर पिंपल्सच आहेत का इथपासून सुरुवात आहे, खरं आहे. जर ते पिंपल्स असतील तर ते किती प्रमाणात आहेत, म्हणजे ते फक्त ब्लॅकहेड्स आहेत का ते लाल आहेत का ते पू भरलेले आहेत का ते मोठे 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 एकदम गाठी ज्या असतात तशा आहेत, बरोबर. त्या हिशोबाने पण ट्रीटमेंट पूर्णपणे बदलते. अच्छा. म्हणून मग पिंपल्स येत असतील तर एक मी सल्ला हा देऊ शकीन की काय होतं ना, उन्हाळ्यात आंबा खाणं खूप होतं किंवा फणस खाणं खूप होतं, खरंय. आणि खूप गरम गोष्टी खाणं अवॉइड करणं पाहिजे, किंवा गोड आपण घरी असतो, म्हणजे समर सीझन असतो आणि वेकेशन्स चालू असतात म्हणून जास्त आपण फेस्टिव्हिटीज मध्ये आणि म्हणजे मजा करत असतो. तर त्याच्यामुळे काय होऊ शकतं की इन्सुलिन लेवल्स वाढू शकतात. तुम्ही जास्त आंबा खाल्ला, कारण आंबा गोड असतो, गोड जास्त खाल्ला तर इन्सुलिन लेवल्स वाढतात. इन्सुलिन लेवल्स वाढले की टेस्टोस्टेरॉन लेवल्स वाढतात आणि ते टेस्टोस्टेरॉन लेवल्स पिंपल्स कॉज करतात. ओके. अच्छा. तर हा इनडायरेक्ट संबंध आहे. मी हे म्हणत नाही की आंबा खाऊच नाही, मी हेही म्हणत नाही की आंबा खाल्ल्यानंतर होतच होतं. ते खरं तर तुम्हालाच एकदा परत अभ्यास करावा लागणार आहे की मी आंबा खाल्ल्यानंतर मला येत आहे का, किंवा मी चॉकलेट खाल्ल्यानंतर मला येत आहे का, किंवा मी खूप ऑइली खाल्ल्यानंतर मला येत आहे का. कारण ह्या सर्व गोष्टींमुळे शरीरातले इन्सुलिन लेवल्स वाढू शकतात आणि ते वाढले की टेस्टोस्टेरॉनवर परिणाम होतो आणि मग पिंपल्स येतात. मग न येऊ देण्याचा एक उपाय हा असू शकतो, म्हणजे प्रयत्न ते करू शकतात. त्यांनी फरकच नाही पडला तर माझा खरंच सल्ला आहे की कारण त्यांनी जाऊन कारण पिंपल्सची ट्रीटमेंट अशी पण नाही की तुम्ही दिवसातनं 4 वेळा चेहरा धुतलात की तुम्हाला फार फरक पडेल. ह्याच्याविषयी बरेच गैरसमज आहेत आणि तेच आजच्या कार्यक्रमातून आपल्याला खरं तर दूर करायचे आहेत. आला उन्हाळा त्वचा सांभाळा या विषयावर आज आपण सखी सह्याद्रीमध्ये चर्चा करत आहोत. माहिती देत आहेत प्रज्ञा शास्त्री. ब्रेकला जाण्यापूर्वी आपल्याला काही प्रश्नही आले होते. आपण त्वचेच्या पोताविषयी बोललो, त्याची संरचना बोललो, घामोळ्यांमुळे होणाऱ्या प्रश्नांच्या संदर्भामध्येही थोडीशी चर्चा केलेली आहे. आपण आता जो मगाशी आपण चर्चा करत होतो त्यामध्ये महत्वाचा मुद्दा असा आला की आपण काय खातोय त्याच्यावर बऱ्याचदा आपल्या स्किनवर येणाऱ्या प्रॉब्लेम्स रिलेटेड असतात. त्यामुळे मग जर आहारावर यायचं म्हटलं तर काय सल्ला देणार? मुळातच उन्हाळ्यामध्ये आपण आहाराचा एक सर्वसाधारण कसा विचार करायला हवा? उन्हाळ्यात म्हणजे जास्त डिहायड्रेशन होतं. बरोबर. आणि ते डिहायड्रेशन म्हणजे अशी काही स्किन आपली उभी राहणार नाही, एवढं डिहायड्रेशन होत नाही. ते एका सब सेल्युलर लेवलवर होत असतं. म्हणजे ते आपल्याला दिसून कदाचित येणार नाही, पण आपले सेल्स जे आहे जर पाणी कमी झालं शरीरातलं तर ते श्रिंक व्हायला लागतात. मग त्वचा निस्तेज दिसणं किंवा जास्त काय म्हणतात डल दिसणं हे सगळं होऊ शकतं. म्हणून पाणी सतत पीत राहणं. पाणी पीत राहणं म्हणजे असं नाही की तुम्ही 10 लिटर प्या. मी असं बघितलंय पेशंट्सना, मी खूप पाणी पितो किंवा खूप पाणी पिते म्हणलं तसं नसतं. ते तुम्हाला खरं तर तुमच्या शरीराच्या गरजेनुसार पाणी प्यायला पाहिजे असतं. साधारण एक 55-50 किलोच्या बाईला 3 लिटर ते 4 लिटर लागतं. 3 लिटर मिनिमम प्यायला पाहिजे. मग त्याच्यानी काय होतं की सेल्सचे जी फंक्शन म्हणजे जे पेशींचं जे फंक्शनिंग असतं ते नीट होतं. बरोबर. म्हणून ते एक पाणी कॉन्स्टंट रिहायड्रेट आणि आपण विसरून जातो खरंय. आणि एकदाच खूप पाणी पिणं हाही एक प्रकार दिसून येतो. म्हणजे पाणी प्यायला सांगितलेलं आहे किंवा पाणी पिणं चांगलं असतं म्हणून अगदी 1 लिटर भर पिऊन एकदम पिणं हा पण प्रकार मला वाटतं चुकीचा आहे. तर पाणी दिवसभरात कशा पद्धतीने प्यायला हवं स्किनसाठी तरी काय असं त्याला काही प्रमाण खरं नाही. तहान लागली व्यवस्थित पाणी प्या. अच्छा. इन्क्रीज युअर कुठल्याही फॉर्म मधनं पाणी पिऊ शकतो आम्ही? म्हणजे फ्रूट ज्यूस असतील किंवा भाज्यांच्या मधनं येणारं जे काही वॉटर इंटेक असेल असं आपण तसं चालेल. म्हणजे वॉटरमेलन खाऊ शकता तुम्ही, त्यांनी पण पाणी इंटेक प्लस फ्रुट्स पण मिळतात, अँटीऑक्सिडंट्स मिळतात. तुम्ही काकडी खाऊ शकता, काकडीमध्ये पण खूप फ्रूट म्हणजे पाणी असतं. तसं पण अगेन देर इज नो फॉर्म्युला. फ्रूट ज्युसेस मी अवॉइड करायला सांगते, कारण काय होतं ना फ्रूट ज्युसेस मध्ये 1 संत्र्याच्या ऐवजी 4 संत्री जातात. मग तसं मग वजन वाढतं. मग परत वजन वाढल्यामुळे मग परत त्वचेवरचे परिणाम दिसून यायला लागतात. अर्थात हे काय मी आज ज्यूस प्यायले म्हणून उद्या दिसणार नाहीये, पण ते ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम दिसतात, स्पेशली उन्हाळ्यात. कारण आपलं सगळंच हे वाढतं खाणं. घरी बसलेलो असतो, मुलांना सुट्टी असते, आपण कुठेतरी बाहेर फिरून येतो आणि मग आपण खात राहतो. पण हा एक गैरसमज आहे की ज्युसेस प्यायल्यानंतरच छान असं काही नसतं. इट्स बेसिक वॉटर. पाणी जे आहे पाणी म्हणून 3 लिटर पर्यंत काही हरकत नसते प्यायला. हो खरंय. आपण मगाशी घामोळ्यांच्या संदर्भामध्ये चर्चा करत होतो. एक मुद्दा मला तिथे आवर्जून त्याचा उल्लेख करावासा वाटतो की अगदी जे लहान मुलं असतात हल्ली डायपर्स वापरले जातात
आणि मग त्या मुलांना तिथे घाम येऊन घामोळ्या होण्याचा प्रकार दिसून येतो. काय त्या संदर्भामध्ये काय प्रिकॉशन्स घ्यायला हवं असं वाटतं? घामोळ्यांपेक्षाही जास्त तिथे त्यांना डायपर डर्मटायटिस होतं. बरं. बेसिकली इट्स कॉल्ड डायपर उन्हाळ्यात तो प्रकार डर्मटायटिस. जास्त दिसून कारण तिथे घाम असतो, खरंय. तिथे घाम साचून राहतो. म्हणजे आपणही जर खूप टाईट जीन्स घातले किंवा आपण खूप असे होजियरीचे टाईट कपडे घातले तरी चुडीदार पण या काळात त्रास होतो. होतोच. मग त्या बिचाऱ्या मुलांना होणारच अगदी आहे. बरोबर. आणि कितीही अब्झॉर्बंट डायपर म्हणालात तुम्ही तरीही थोडं ते ओलसर राहतच, अगदीच अब्झॉर्बंट नसतं. खरंय. इन दॅट केस जस्ट कॉन्स्टंटली चेंज द डायपर, चेक करत राहा. हा. रात्री अवॉइड करा. युजली बायका जे आहेत ते रात्री घालून झोपतात कारण त्यांची झोप मोडू नये. मी अगदीच समजू शकते कारण तो एक भयानक वेगळाच प्रकार असतो. बरोबर आहे. पण कुठेतरी यू हॅव टू क्रिएट अ बॅलन्स की चेक करत राहावं, नाही तर मग त्या बाळाला त्रास होतो. आणि अनदर थिंग दॅट यू कॅन डू इज डायपर लावण्याआधी ना एक छान मॉइश्चरायझर लावून घ्यावं. अच्छा. बेबी मॉइश्चरायझर येतात तर ते लावून मग तुम्ही डायपर आणि मग थोडं पावडर शिंपडून मग तुम्ही जर डायपर चढवलं ना तरीही त्वचेला कारण काय होतं डायपर वापरून पण तिकडची त्वचा ड्राय होते कारण तुम्ही साफ करता. बरोबर आहे. आणि मग ती ड्राय होते. मग तिथे मॉइश्चरायझर लावायचं, जरा पावडर शिंपडायचं आणि मग यू वेअर अ डायपर आणि त्यांनी पण बऱ्यापैकी फरक पडतो. पण तुम्ही काय सजेस्ट कराल अगदी लहान मुलांसाठी ऑइल, मॉइश्चरायझर, पावडर ह्या गोष्टींचा वापर करायला हवा का उन्हाळ्यात स्पेशली? हो, काहीच हरकत नाहीये. मसाज करू नये फक्त. म्हणजे जे आपल्याकडे एक खूप म्हणजे एक ट्रेडिशन आहे की आपण मसाज करतो, त्याची खरं गरज नसते. त्या मसाज करण्याच्या नादात आपण फक्त वरची कोवळी त्वचा जी असते ती आपण काढतो आणि मुलांची त्वचा निर्माण होत असते. त्यांची त्वचा आपल्या त्वचेसारखी नसते, तर ती निर्माण होत असते आणि त्याच्यात आपण घासलं हाताने जरी का होईना तरी ते वरचं सेन्सिटिव्ह जो थर असतो, जो चांगला थर असतो तो जायला लागतो आणि त्याच्यामुळे पण खूप वाढतं. तुम्ही तेल लावून ठेवा, ते पण जे इरिटेंट तेल असतात बरं का मार्केटमध्ये, आपल्याला कळत नाही ते इरिटेंटेड. तर मी प्रेफर करते कोकोनट ऑइल. अगदी बरोबर आहे. त्यामुळे कुठलं ऑइल वापरायचं हाही महत्वाचा मुद्दा आहे. त्याविषयी माहिती घेऊयात. गोव्यावरून आपल्याला एक फोन आलेला आहे. स्मिता निंबाळकर आपल्याशी बोलतायत. हॅलो, बोला. नमस्कार मॅम. नमस्कार मॅम, माझा असा प्रश्न होता. मी गोव्यावरून बोलतेय. हा बोला. मी उन्हामध्ये गेल्यानंतर मला असे पिंपल आल्यासारखे हे गालाच्या साईडला म्हणजे नाकाच्या साईडला वगैरे असे आणि पस वगैरे असतो त्या. स्मिता ते म्हणजे शक्यतो मी टाळते उन्हात जायचं. पण आता त्याचे जे डाग वगैरे राहिलेले आहेत. स्मिता, मी थोडं आपल्याला थांबवतीये. स्मिता ताई, आपण आपला प्रश्न पुन्हा आम्हाला विचारा. आमच्यापर्यंत आपला आवाज तांत्रिक अडचणीमुळे पोहोचू शकलेला नाहीये. पुन्हा एकदा प्रश्न विचाराल? अच्छा, आता येतो का आवाज? हा, बोला. उन्हात गेल्यामुळे ना पिंपल्स टाईप असे पुरळ येतात गालाच्या किंवा नाकाच्या साईडला वगैरे. आणखी आता शक्यतो मी उन्हात जायचं टाळते, पण आता त्याच्यामुळे वगैरे जे डाग राहिलेले आहेत त्याचा म्हणजे कशी काळजी घ्यावी लागेल हे मला विचारायचं होतं. बरं, नक्कीच. उन्हाळ्यामुळे स्पेशली नाकाजवळ त्यांना पुरळ सारखा किंवा फोड सारखा प्रकार येतो आणि त्याचे डाग राहिलेले आहेत, तर यासाठी त्यांनी काय करायला हवं? काय करायला हवं, परत हा माझा प्रश्न असतो की ते फोड का आलेले आहेत. इज इट अ पार्ट ऑफ सिबोरिक डर्मटायटिस? आता मगाशी पण तो प्रश्न विचारला गेला होता की पांढरे पापुद्रे येतात, मग त्याला आपण मग सिबोरिक डर्मटायटिस म्हणतो. मग यांनाही तोच प्रकार आहे का? मला वाटतं आपण चित्र दाखवूयात प्रेक्षकांना, कदाचित त्याच्यावरनं जास्त कल्पना येऊ शकेल. याला म्हणजे हे अनेकदा आपल्याला दिसून येतं आणि आपल्याला याच्यामुळे असं वाटतं की अरे ड्राय स्किन आहे, मग असं तर आहे का काही? किंवा जर फोड असतील तर मग ते फोड पिंपल्स आहेत का? पिंपल्स असतील तर मग ते फक्त ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स आहेत का? आणि ते डाग सोडतायत म्हणजे तुम्ही नखं लावून ते काढायचा प्रयत्न करतात म्हणून डाग सोडतायत का? हे सगळे प्रश्न आहेत. तसं जर असेल, मी म्हणाल्याप्रमाणे आधी पण की असा जर प्रकार असेल तर तुम्ही नक्कीच त्वचारोग तज्ञाकडे जा, कारण याच्यात जो उपचार आम्ही देतो त्या उपचारामध्ये आम्ही टॉपिकल लावणारे स्टेरॉइड्स देतो. बरं. आणि ते मला काय किंवा कोणालाही ओव्हर द काउंटर देता येत नाही. ते एकदम बघून मग त्वचेची व्यवस्थित आपलं स्टडी केल्यानंतरच औषध देता येऊ. करेक्ट. उन्हाळ्यात जर ते जाऊन त्यांना जर फोडी येत असतील तर मला असं वाटतं स्मिताताई, तुम्हाला मोस्ट प्रॉबेबली घामोळ्यांचाच प्रकार होत असणार आहे. कारण काय होतं, आपल्याला सवय अशी असते आणि मी अनेकांना विचारते तुम्ही घाम कसा पुसता, तर अनेक जण असा पुसतात.
दे टेक म्हणजे नॅपकिन घेतात, रादर इट इज अ कॉटन हँकरचीफ आणि ते असं पुसतात. तर तसं करू नये, कारण मग तुम्ही फक्त युआर जस्ट फ्रिक्शनमुळे काय होतं ना, तुम्ही त्रास होतो त्वचेला, खरबडली जाते ना त्वचा. बरोबर आहे. तर म्हणून मग तसं करून फक्त टिपून घ्या. आणि जर ते खूप मोठे असतील आणि पेनफुल असतील, जर तुम्हाला खूप त्रास होत असेल त्यांचा आणि ते खूप असतील, तर तुम्ही खरंच त्वचारोग तज्ञांकडे जा, कारण मग ते तसं त्या हिशोबाने अँटीबायोटिक्स द्यायचेत की नाही इथपासून सुरुवात करून सांगतील तुम्हाला. आणि ते कसं होऊ नये, निदान झाल्यानंतर तुम्हाला सांगू शकतील, म्हणजे परत परत तो त्रास तुम्हाला होणार नाही. खरंय, अगदी बरोबर आहे. आपल्याला पुण्यावरनं फोन आहे. अपर्णा इनामदार बोलतायत. नमस्कार. हॅलो. हॅलो डॉक्टर. हा, मला ऍक्च्युली 2 प्रश्न विचारायचे होते. हा, विचारा. पहिला असा की आपण उन्हामध्ये बाहेर जाताना सनस्क्रीन लावावं असं डॉक्टर सांगतात, तर ते कसं लावायचं? आधी त्याच्या आधी मॉइश्चरायझर लावायचं आणि त्याच्यावर सनस्क्रीन लावायचं की नुसतं सनस्क्रीन लावायचं? आणि दुसरा प्रश्न असा आहे की माझी मुलगी लहान आहे, 2 वर्षाची, तिची पण स्किन खूप लाल होते उन्हात गेल्यानंतर. बरं. तर तिला पण म्हणजे तिला लावलं तर चालेल का सनस्क्रीन, आणि तिला पण कसं लावायचं सनस्क्रीन, नक्की त्याबद्दल थोडी माहिती हवी होती. नक्कीच. कारण अपर्णा, मला असा अनुभव आलाय ना की मी सनस्क्रीन लावलं की माझी स्किन कधी कधी काळी पडते, त्यामुळे मला ते कसं लावायचं ते कळलेलं नाही. अगदी अगदी अपर्णा, हा बऱ्याच सखींच्या मनातला प्रश्न तू हेरलेला आहेस. मला वाटतं टॅनिंगकडे पण आपण येणार होतो आणि सनस्क्रीन हा त्यातला महत्वाचा मुद्दा आहे ज्याच्यावर चर्चा करणारच होतो. अपर्णाने जो प्रश्न विचारलेला आहे तो खरंच महत्वाचा आहे की उन्हाळ्यामध्ये सनस्क्रीन लावा असं सांगितलं जातं, पण तो कशा पद्धतीने लावायचं, अप्लाय करायचं याची मात्र माहिती पुरेशी नसते. काय सांगू शकतो आपण? सनस्क्रीनचे पण अनेक प्रकार आहेत. ऑइली स्किनसाठी सनस्क्रीन, ड्राय स्किनसाठी सनस्क्रीन, बेसिकली असे 2 प्रकारचे सनस्क्रीन्स येतात. आणि एक फिजिकल सनस्क्रीन असतो, म्हणजे जे आपण क्रिकेटपटू बघतो ना, जे असे मॅच खेळताना त्यांचा असा एक पांढरा पट्टा असा असतो, त्याला आम्ही फिजिकल सनस्क्रीन म्हणतो. मग दॅट इज द बेस्ट सनस्क्रीन, कारण तो एक असा थर निर्माण करतो आणि त्या थराच्या आत मग ते अल्ट्राव्हायोलेट रेज जाऊ शकत नाही, पण आपण असं लावून फिरू शकत नाही, म्हणून ते कॉस्मेटिक सनस्क्रीन होत नाही. म्हणून तो सनस्क्रीन आम्ही साधारण प्रिस्क्राईब करत नाहीत. मग आम्ही काय करतो, आम्ही त्या व्यक्तीची त्वचा बघतो, ऑइली आहे, ड्राय आहे, त्या हिशोबाने आम्ही मग सनस्क्रीन त्यांना प्रिस्क्राईब करतो. त्यांचा आय थिंक हा एक प्रश्न होता की मॉइश्चरायझर आधी लावायचं की नाही. परत इथे हा मुद्दा येतो की तुमची त्वचा कशी आहे, त्यासाठी तुम्हालाच बघावं लागणार आहे. तुमची त्वचा जर ड्राय असेल, जर तुम्हाला चेहरा धुतल्यानंतर खेचल्यासारखी वाटत असेल, मग तुम्ही मॉइश्चरायझर लावा, त्याच्यावर सनस्क्रीन लावा, हरकत नसते. जर तुमची त्वचा ऑइली आहे तर मुळातच ऑइली असल्यामुळे सनस्क्रीन लावल्यानंतर ती अजून ऑइली होते. अच्छा. कारण कोणतंही सनस्क्रीन मेडिकेटेड विशेष करून थोड्या प्रमाणात चिकट असतं. कितीही तुम्ही म्हणालात की नाही हे वॉटर बेस्ड सनस्क्रीन आहे, ऑइल बेस्ड नाही आहे, तरी ते थोडं तुम्हाला हल्ली जेल बेस पण जेल बेस सनस्क्रीन जरी तुम्हाला सांगितलं गेलं असेल तरी ते असं जेल बेस नसतं. इट हॅज टू हॅव सम थोडं त्यात चिकटपणा असतो. मग जर तुमची स्किन ऑइली असेल, तुम्ही त्याच्यावर मॉइश्चरायझर लावणार, मग त्याच्यावर तुम्ही सनस्क्रीन लावणार, तर ते एकदम म्हणजे ते असं तेलाचं भांड दिसतं. म्हणून आणि मग कदाचित म्हणूनच त्यांना जो असा अनुभव आलाय की सनस्क्रीन लावल्यानंतर काळपट पडते स्किन, त्याच्या पाठीमागचं कारण आता त्याच्या पाठीमागचं कारण फिजिक्स आहे. बरं. प्लेन फिजिक्स आहे. काय होतं, व्हॉट इज ग्लो और व्हॉट इज फेअरनेस, रंग म्हणजे काय, किंवा आपल्याला चेहऱ्यावरचा जो रंग म्हणजे इट इज द रिफ्लेक्शन ऑफ लाईट. खरंय. वेन यू आर अप्लाइंग सबस्टन्सेस, ते राईट अब्झॉर्ब होतो. अब्झॉर्ब झाल्यानंतर तुम्ही डार्क दिसायला लागता. विसवी तुम्ही जर काही लावलं नसेल ना तर ती लाईट वरनच रिफ्लेक्ट होतो, आणि म्हणून तुम्हाला असं वाटतं की अरे आज जरा आपण गोरे दिसतोय, पण खरं तुम्ही काळे झालेले नसता. इट इज ऑल जस्ट द प्ले ऑफ फिजिक्स. ओके. एक मी त्यांना असं सांगू शकेन की तुम्ही सनस्क्रीन लावल्यानंतर जरा पावडर लावा, कॉम्पॅक्ट लावा. तुमच्याकडे जर कोणताही चांगल्या दर्जाचा कॉस्मेटिक प्रोडक्टचा कॉम्पॅक्ट लावा. त्यांनी काय होतं, जरा ते घाम पण शोषला जातो, चिकटपणाही जातो, आणि जरा लाईफ राईट रिफ्लेक्ट होण्यात पण मदत होते. म्हणून तो जो काळपटपणा तो कमी होतो. पण हा गैरसमज आहे की मी सनस्क्रीन लावल्यानंतर काळी होते. तुम्ही काळी दिसत असाल थोड्याफार प्रमाणात, पण तुम्ही काळे होत नाहीत. अच्छा. पण मग मग मुद्दा येतो की मग मला विचारतात मग मी लावू की नको, मी काळीच दिसणार आहे. पण मग मला मग त्यांना प्रतिप्रश्न असतो माझा की तुम्हाला मग उन्हापासून संरक्षण हवंय का तुम्हाला फक्त चांगलंच दिसायचं. हा खरं तर महत्वाचा मुद्दा आहे, कारण तुम्ही सनस्क्रीन कॉस्मेटिक म्हणून वापरता आहात का प्रोटेक्शन म्हणून वापरता आहात, हा आधी आपण स्वतःशी विचार करण्याचा मुद्दा आहे. त्याच्यावर अधिक बोलूयात. अंबेजोगाईवरून सुमित मुंडे आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हॅलो.
हॅलो मॅडम. हा बोला. मॅडम माझ्या उन्हाळ्यामध्ये स्किनवर कोरडी स्किन पडते मॅडम. हा बरं बरं, नक्कीच याच्यावर आम्ही बोलणारच आहोत. थोडंसं बोललेलोही आहोत आधी की उन्हाळ्यामध्ये स्किन कोरडी पडते असा त्यांचा अनुभव आहे. त्याच्यासाठी काय करायला हवं या विषयावर काय त्याच्यासाठी सांगू? एक मी सांगते आणि एक खूप कॉमन गोष्ट अशी असते की त्यांची मुळातच स्किन ड्राय असते. बरोबर आहे. आणि उन्हाळ्यात काय होतं, एक ह्युमन टेंडन्सी असते की मला घाम आला ना, मी आता चेहरा धुतो. आणि असं करत करत तुम्ही जर दिवसातनं 2च वेळा जर चेहरा धुवत असाल तर ते उन्हाळ्यात त्याचं प्रमाण 5 वेळा होतं. आता याच्यात पण गंमत बघा, मी पेशंट्सना जेव्हा विचारते तुम्ही किती वेळा चेहरा धुता तर ते म्हणतात की 2 वेळा. म्हटलं बरं, तुम्ही पाण्याने किती वेळा धुता तर ते म्हणतात की 4 वेळा. तर बेसिकली तुम्ही साबणाने चेहरा म्हणजे चेहरा धुणं म्हणजे साबण वापरणं असं नाही. पाणी जरी तुम्ही लावलं तरी त्याला चेहरा धुणंच असतं. म्हणजे यू डोंट नीड अ फेस वॉश फॉर इट. तर मग उन्हाळ्यात काय होतं, मग ते लोक चेहरा सतत धुवत राहतात कारण घाम येतो. पण माझं म्हणणं असं असतं की घाम आला ना तर टिश्यू पेपर घ्या आणि टिपून घ्या. ओके. कारण तुम्ही जेवढं तुमचा चेहरा जर तुमची मुळातच चेहरा तुमचा जर त्वचा तुमची जर कोरडी असेल आणि त्यात तुम्ही सतत ते धुवत राहिलात, पाणी लागत राहिलं त्याला, तर ते अजून कोरडी पडणार. मग ते एक विशेष सायकल होतं, ते एक चक्र होतं आणि ते चक्र कुठेतरी आपल्याला थांबवायला पाहिजे. खरं तर ते आपल्या डोक्यातच असतं की अरे घाम आलाय, आपल्या घाण चिकटून बसलेली आहे म्हणून आपण ती धुतलीच पाहिजे. पण आपण आपले केस धुतो का? आपण 10 वेळा म्हणजे आपण तेच केस घेऊन तोच चेहरा घेऊन बाहेर फिरायला जातो. तिथे उलट केस जास्त चिकट होतात. पण आपण सतत केसांवरनं पाणी टाकत नाही जसं आपण चेहऱ्यावर टाकतो. तसं करू नये. आपण काय बघतो, आपण केस घाण झालेत का नाही, त्यातनं वास येतोय का नाही, हे सगळं बघून आपण केस धुतो. तसाच चेहरा पण धुतला गेला पाहिजे. इथे असा कुठलाही रूल नाही की सकाळी मी चेहरा धुतला आणि मी संध्याकाळी 5 वाजले बुवा मी चेहरा धुतला नाही तर काहीतरी होईल चेहऱ्याचं, असं काहीही नसतं. बरं. मग आता त्याच माध्यमातून खरं तर दिवसभरामध्ये आम्ही स्किनची काळजी घेत असताना सकाळपासून रात्री झोपेपर्यंत काय काय साधारण करायला हवं ते टिप्स घेते मी तुमच्याकडनं. पण आपल्याला मगाशी पुण्यावरनं जो फोन आला होता ना, त्यामध्ये आणखी एक प्रश्न त्यांनी विचारला होता जो महत्वाचा वाटतो की त्यांची 2 वर्षाची मुलगी आहे आणि उन्हात गेल्यानंतर ती लाल पडते, म्हणजे स्किन तिची लालसर दिसते. हा प्रकार काय आहे आणि त्याच्यासाठी काय करायला? 2 वर्षांची जी मुलगी आहे तिला म्हणजे किती वेळा तुम्ही उन्हात घेऊन जाताय, मला हा बेसिक प्रश्न पडला. आता काय होतं ना, एक डॉक्टरच्या पद्धतीने विचार करायला मी गेले तर माझा हा प्रश्न पडेल की तुम्ही 2 वर्षाच्या मुलीला इतकं उन्हात का घेऊन जाताय. आणि जर तुम्ही एका विशिष्ट टेंडन्सी असेल की साधारण थोड्या वेळ जरी गेलं तरी स्किन लगेच लाल पडते, कारण बऱ्याच जणांचं असं बघण्यात आलेलं आहे. पण मग ती लाल, मग तुमची त्या मुलीची स्किन कशी आहे, म्हणजे ती जर तिचा रंग कसा आहे, बेसिक रंग कसा आहे, तर ती खूप गोरी आहे का, किंवा ती व्हिटिश आहे का ती काळी आहे. बरं. ती खूप गोरी असेल तर खूप गोरे लोक जरी वेळ उन्हात गेले तर ते लाल होतात. अच्छा. जसे युरोपियन लोक असतात ते बाहेर उन्हात गेले तर ते लाल असतं त्यांचं. पण ते एक नॉर्मल रिॲक्शन असते उन्हाला. जर ती व्हिटिश असेल तर मग त्या लालपणाचं कारण वेगळं असू शकतं आणि ती खूप काळी असेल तर मग वेगळंच असू शकतं. कारण काय होतं ना, नुसतं लाल होणं त्वचा खूप त्याचे कारण आहेत. एक तर काय म्हणतात त्याला, बेसिक टेंडन्सी असते. म्हणजे रक्तवाहिन्या जेव्हा उन्हात आपण जातो तेव्हा त्वचेतल्या रक्तवाहिन्या ज्या डर्मिसमध्ये असतात, जे मी मगाशी सांगितलं होतं, त्या फुगतात. त्या फुगल्या की त्यात रक्तस्राव त्वचेत वाढतो. रक्तस्राव वाढला त्वचेमधला की ती लाल त्वचा दिसायला लागते. ते पण ते नॉर्मल असतं. सेकंड इज सन ॲलर्जी, ती पण असू शकते. मला वाटतं सन ॲलर्जी हा एक महत्वाचा टॉपिक आहे ज्याच्यावर बोललं गेलंच पाहिजे. जेव्हा आपण उन्हाळ्यात त्वचेचं संरक्षण या विषयावर चर्चा करतो त्याच्यावर डिटेल बोलूयात. सन ॲलर्जी हा जो प्रकार आहे त्या संदर्भामध्ये जरा डिटेलमध्ये आपण बोलूया. सन ॲलर्जी अल्ट्राव्हायोलेट रेजमुळे होते. बरं. आणि ती कोणालाही होऊ शकते. खरं तर 2 वर्षांच्या मुलींमध्ये सहसा आम्ही बघितलेलं नाहीये सन ॲलर्जी. मग ते जर लाल होत असेल तर ते कारण अगदीच निराळी असू शकतील, सिस्टेमिक असू शकतील, आणि ज्याच्यामुळे त्यांनी मग डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असं माझं मत आहे. पण माणसांमध्ये जी सन ॲलर्जी होते त्याला आम्ही PMLE म्हणतो, पॉलीमॉर्फस लाईट इरप्शन. त्याच्यात काय होतं, तुम्ही उन्हात जाऊन आलात ना, तुम्हाला खास सुटायला लागते. ते लक्षात येत नाही. माझ्याकडे खूप पेशंट्स येतात, म्हणतात मला ना आता खास सुटते. त्यांना जर मी स्पेसिफिकली आणि त्यांना ना ती खास फक्त हातांवर जो उघडा भाग आहे
Specific area वर स्पेसिफिक एरिया जिकडे ऊन लागतं, म्हणजे विशेष करून इकडे खूप जण म्हणजे पुरुष कॉलरचे टी शर्ट जे घालत नाहीत, इकडे ऊन लागतं तर इथे खाज सांगतात. किंवा जे ड्राईव्ह करत असतात तेव्हा त्यांना एकाच हातावर खाज येते, कारण ड्राईव्ह करत असताना एकाच अँगलनी लाईन हातावर किंवा लोकलमध्ये ट्रॅव्हल करणारे लोक ते पण ज्या दिशेला बसतात त्याच्या हिशोबाने ते बदलतं. तर त्या हिशोबाने अलर्जी निर्माण होते. त्यांना विचारलं ना की हा तुम्ही उन्हात जाऊन आल्यानंतर तुमची खाज जास्त वाढलेली आहे का, तर ते हो म्हणतात. मग ते त्यांना स्ट्राईक होतं की अच्छा खरं ही अलर्जी कोणातही होऊ शकते, कधीही होऊ शकते. आणि त्याला काही कारण नाही. ते झालं, एकदा अलर्जी झाली की झाली. अनफॉर्च्युनेट गोष्ट आहे, म्हणजे ती सतत होत राहते. टेंडन्सीच आहे. करेक्ट. एकदा अलर्जी कशाची निर्माण झाली तर त्याला आपण काहीच करू शकत नाही ना, खाद्यपदार्थाची पण मग त्याला कुठलं मेडिसिन वगैरे असं काही नाही? उपचार आहे पण क्युअर नाहीये. देर इज अ ट्रीटमेंट, देर इज नो क्युअर. घरगुती तसं काहीच नाही. बरं. तुम्ही वाटल्यास वेअर फुल स्लीव शर्ट्स किंवा सनस्क्रीन लावा. ओके. अँड द बेस्ट इज वेअरिंग फुल स्लीव जॅकेट्स. अच्छा. जेवढं जाडं जॅकेट तेवढं छान. पण अगेन तोच मुद्दा होतो की आता उकाडा होतो, पण मग तेव्हा छत्री घ्यावी असं माझं मत आहे. आपल्याला रवींद्र कुडाळकर नाशिकवरनं बोलतायत, बघूयात ते काय म्हणतायत. नमस्कार. रवींद्र कुडाळकर नाशिकहून बोलतोय. बोला. मॅडम, आपण खूपच छान मार्गदर्शन करत असा अभिप्राय सर्वप्रथम देऊ इच्छितो. धन्यवाद. असं म्हटलं जातं की सुंदर, टवटवीत आणि ताजी तवानी त्वचा ही निरोगी आयुष्याचं आणि निरोगी त्वचेचे एक रहस्य समजलं जातं. पण काही लोक बाहेरगावी कामानिमित्त प्रवास करतात, मग उन्हामुळे त्वचा खराब होऊ शकते, तर त्यासंबंधी काय काळजी घ्यावी. आणि दुसरा एक प्रश्न असा आहे की आपण उन्हातनं घरी आलो की थंड पाणी पटकन पितो फ्रीज मधलं, अशा थंड पाण्याने पण त्वचेला काही अपाय होऊ शकतो का? धन्यवाद. अगदी महत्वाचे प्रश्न आहेत तुमचे. उन्हामध्ये जायलाच लागतं, काही त्याला पर्याय नसतो, कुठलं सोल्युशन नसतं. आणि घरी आल्याबरोबर थंड पाणी किंवा फ्रीज मधलं पाणी वगैरे पिण्याची टेंडन्सी असते किंवा प्यावंसच वाटतं. त्यामुळे काही स्किनवर नाही. बिलकुल प्या. फक्त सतत चेहरा धुवू नका, तेवढंच माझं म्हणणं. स्किनवर अप्लाय करू. स्किनवर अप्लाय करू नका. पाणी पिऊ शकता, त्यांनी काहीच प्रॉब्लेम होत नाही. इट हॅज नथिंग टू डू विथ द स्किन. पण मग त्यांनी थंड पाण्याचा जसा विषय काढला त्याच्याबरोबरीने एक मुद्दा महत्वाचा वाटतो मला, की हल्ली एसी मध्ये राहण्याचं टेंडन्सी वाढलेली आहे. मग एसी स्किनवर कसा इफेक्ट करतो? अगदी ड्राय करते. आणि हे कळत नाही. म्हणजे मी असंही बघितलंय अनेकांना की जे लोक माझ्याकडे ऑइली स्किनसाठी ट्रीटमेंट घ्यायला येतात, म्हणजे ज्यांना पिंपल्स असतात, त्यांना जेव्हा मी मलम देते, जे एसी मध्ये काम करणारे लोक असतात त्यांच्यात जास्त कोरडेपणा निर्माण व्हायला लागतो. आणि हे कळत नाही आपल्याला, कारण एसी मध्ये राहणारे म्हणजे जी एअर, द एअर विथ एसी एअर इज ड्राय एअर. बरोबर आहे. तर त्याच्यामुळे ते ड्रायनेस कॉज करतं. आणि हल्ली तोच प्रकार जास्त दिसून येतो, अगदी सगळीकडे एसी बऱ्याच प्रमाणात असतं. त्यांनी आणखी एक जो प्रश्न विचारला होता की प्रवास करणारी जी मंडळी आहे, सातत्याने प्रवास करणारी जी मंडळी आहे, तर त्यांनी उन्हाळ्यामध्ये साधारण कसा विचार करायला हवा? सन प्रोटेक्शन. आता मी हे म्हणणार नाही की तुम्ही सनस्क्रीन मध्ये म्हणजे सनस्क्रीनच लावा किंवा माय गॉड, पण काय होतं, सन प्रोटेक्शन इज अ मस्ट. कारण शेवटी तुमच्या त्वचेला इजा उन्हामुळे होतीये, उन्हातल्या त्या UV अल्ट्राव्हायोलेट रेजमुळे होते, ती तर आपण थांबू शकत नाही. तर आपण स्वतःला प्रोटेक्ट करू शकतो. तर मी अनेकांना म्हणते सनस्क्रीन तर वापराच, नाही असं नाही. पण काय होतं, सनस्क्रीन वापरण्याच्या मागे पण अनेकदा आपण नीट लावत नाही, ते नीट पसरत नाही आणि ते निघून जातं याच्यामुळे, घामामुळे. म्हणून सनस्क्रीन बरोबर तुम्ही फुल स्लीव्ह वापरा, ग्लव्ज वापरा, कॉटनचे प्युअर लाईट कॉटनचे वापरा. आणि बेस्ट इज हँकरचीफ किंवा टोपी. ती गावस्करची टोपी मला फार आवडते, कारण तिनं अशी ती सगळीकडनं प्रोटेक्ट करतं. आणि छत्री. जे लोक सतत उन्हात आहेत त्यांनी हे करायलाच पाहिजे, कारण त्याशिवाय उपाय नाही. तुम्ही किती सनस्क्रीन लावणार, किती वेळा लावणार, हा प्रश्न पडतो. त्याच्यात आता हल्ली असा समज आहे की हल्ली नंबर्स पण असतात सनस्क्रीन. त्याच्यात पण असा समज आहे की मी जास्त 50 SPF सनस्क्रीन वापरला तर खूपच फरक पडेल, असं काहीही नसतं. खरं तर भारतीय त्वचेला 19 SPFच्या वर सनस्क्रीनची गरज असते. अनेक सनस्क्रीन्स मार्केटमध्ये 19च्या खाली असतात, पण त्याचा फार उपयोग होत नाही. म्हणजे काहीच उपयोग नाही. ते कॉस्मेटिक लेवलला राहतात. 19च्या वर तुम्ही सनस्क्रीन घेतला तर चालतं. सर्वसाधारण 30 SPFचा सनस्क्रीन मी लोकांना देते. जे अगदीच खूप उन्हात फिरतायत त्यांना मी 50 देते. पण आता गंमत बघा, 30 नंबरचा सनस्क्रीन, 30 SPFचा सनस्क्रीन तुम्हाला 93%
प्रोटेक्ट करतो तर 50-97 करतो. मग फक्त 4% फरक आहे तसं बघितलं तर. म्हणून असं काही नसतं की मी जास्त SPF-चा सनस्क्रीन वापरला की खूप मला फायदा होईल त्याचा, तसं काही नाही. खरं म्हणजे हा एक त्यानिमित्ताने आजच्या कार्यक्रमातून खूप चांगला मुद्दा तुम्ही प्रेक्षकांसमोर मांडलेला आहे. आणखी एका महत्वाच्या विषयाकडे तुम्हाला वळवायचं आहे आणि ते म्हणजे पिगमेंटेशन. खूप जणांना भेडसावणारा हा प्रश्न आहे. उन्हाळ्यामध्ये बरेच मंडळी असं म्हणतात की खूप वाढ झाली आहे याच्यामध्ये, त्याविषयी काय सांगू शकतो आपण? एक तर खूप जास्त करून दिसणारा आजार या मोसमात आहे तो आहे वांग, जे बेसिकली बायकांमध्ये दिसून येतो. काय होतं, वांगची सुरुवात हॉर्मोनल इम्बॅलन्सेसमुळेच होते, पण हळूहळू उन्हामुळे ते वाढतं आणि कोणाच्या लक्षात येत नाही. म्हणून अनेक बायका माझ्याकडे, किंवा पुरुष आहे, आजकाल पुरुषांमध्ये वांग खूप प्रमाणात वाढलेलं आहे, तर ते जेव्हा माझ्याकडे येतात तेव्हा ते ऑलरेडी 3 डॉक्टरांकडे जाऊन आलेले असतात. ते म्हणतात आम्हाला ते देतात मलम, पण ते मलम वापरल्यानंतर जातंही बऱ्याच प्रमाणात, पण ते परत येतं. बरं. तर मला त्यांना हेच सांगायचं असतं की तेव्हा उन्हापासून तुम्ही प्रोटेक्शन घेतलं होतं का, संरक्षण घेतलं होतं का? नव्हतं घेतलं तर मग ते परत येणारच, कारण ते शेवटी मेलॅनिन आहे, ते वाढणारच उन्हात गेल्यानंतर. असं असतं ते बेसिकली. तर यू हॅव टू प्रोटेक्ट युअरसेल्फ फ्रॉम द सन इन दिस केस. म्हणून या मोसमात हा खूप जास्ती प्रमाणात दिसून येतो. इथे फक्त हाच उपाय आहे की डॉक्टरांकडनं एका बाजूला ट्रीटमेंट चालूच ठेवावी, नो डाऊट अबाउट इट, आणि त्याच्याबरोबर कॉन्स्टंट सन प्रोटेक्शन खूप गरजेचं असतं. दुसरा प्रकार जो दिसून येतो फ्रेकल्स. फ्रेकल्सला मराठीतनं काय म्हणतात मला माहिती नाहीये, पण छोटे छोटे डॉट्स, अगदी छोटे ब्राऊन रंगाचे डॉट्स असतात. स्टेफी ग्राफ जर टेनिस प्लेयर माहिती असेल तर तिला खूप असे छोटे छोटे आहेत. तर ते पण, त्याचं पण प्रमाण जास्ती वाढतं उन्हाळ्यात. पण अगेन सन प्रोटेक्शन, कारण त्याला मुळातनं काढता येत नाही. तुमची जेनेटिक एक संरचना असते, त्या जेनेटिक संरचनेपासून आपण बाजूला सरकू शकत नाही. यू कांट चेंज युअर जीन्स. तर म्हणून प्रिव्हेन्शन या बाबतीत खूप महत्वाचं ठरतं. अगदी खरंय. म्हणजे उन्हाळा आल्याबरोबर आपण काय काय काळजी घ्यायची हे सध्या सुरुवातीला स्वतःशी जरा उजळणी करून बघायला हरकत नाहीये. म्हणजे मग आपण त्वचेवरची काळजी आधी घेणं आणि नंतर मग झालेल्या दुष्परिणामांसाठी तज्ञांचं मार्गदर्शन करणं हा महत्वाचा भाग येऊ शकतो. आता जो आपण मुद्दा काढला होता की पुरुषांनाही हल्ली दिसून येतं, हल्ली आणखी एक प्रकार दिसून येतो मार्केटमध्ये, हे प्रोडक्ट स्त्रियांसाठी आणि हे प्रोडक्ट पुरुषांसाठी. तर असं काही पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट्स असतात का? स्किनमध्ये काही फरक असतो का? काय सांगता येऊ शकतं त्या संदर्भामध्ये? आता मी खरंच सरळ ठोक रित्या जर बोलले तर इट इज अ मार्केटिंग गिमिक. ओके. आमच्या मेडिकल क्रीम्स मध्ये तर असं काहीही भेदभाव मी करत नाही. जर मी ही क्रीम या व्यक्तीला दिली, तो माणूस असेल, तो पुरुष असेल, स्त्री असेल, काही फरक पडत नाही. मी अर्थात स्किन कशी आहे त्याच्यावरनं त्याच्यातली स्ट्रेंथ मी कमी जास्त करते. बरं. पुरुष आणि स्त्री यांच्या त्वचांमध्ये फक्त एक फरक हा असतो की पुरुषांची स्किन जरा जाडी असते, म्हणून ती जरा जास्त स्ट्रॉंग क्रीम्स सहन करू शकते, बायकांची तशी नसते. पण त्याच्यामुळे असं नाही होत की मी बायकांना देणारं क्रीम पुरुषांना देऊ शकत नाही, किंवा पुरुषांनी वापरणारी क्रीम बायकांनी वापरू नये. त्याचं जर त्यात काय आहे कळलं तर त्या हिशोबाने सगळं बदलतं. तर ते कसं झालंय की आता बायकांची क्रीम पुरुषांनी वापरली, त्याला चिडवा, हे दिस इज बेसिकली अ व्हेरी सेक्सिस्ट ऍटिट्यूड. तर याच्यामुळे ते अनेक पुरुषांना लावणारे क्रीम. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुरुषांना सांगू शकतो की घरी स्त्रियांसाठी आणलेले क्रीम्स तुम्ही वापरू शकता, त्याच्यामध्ये पण सल्ला घेतल्यानंतर ना, त्वचारोग तज्ञाचा सल्ला घेतल्यानंतर, नाहीतर नाही. अगदी. आणखी एक महत्वाचा मुद्दा जो आला उन्हाळा आणि त्वचा सांभाळा असं आपण विषयाचं टायटल दिलेलं आहे, तर एक महत्वाचा मुद्दा लहान मुलांच्या बाबतीत. उन्हाळा म्हटलं की मुलांना स्विमिंग करण्याची खूप आवड असते आणि स्विमिंग टँकमध्ये तासनतास ते एन्जॉय करत असतात, पण आईला पडलेला प्रश्न असतो की त्यांची स्किन खूप टॅन झालेली आहे. आता नेमकं यावेळेस या उन्हाळ्यामध्ये मुलांना स्विमिंग टँकमध्ये जाण्यापूर्वी काय काळजी घ्यायला हवी? मुळात हा गैरसमज आहे की पाण्यातल्या क्लोरीनमुळे टॅन होते त्वचा, विच इज रॉंग. नाही. काय होतं, जेव्हा ओली त्वचा होते तेव्हा अल्ट्राव्हायोलेट रेज जास्त अब्झॉर्ब होतात आणि त्याच्यामुळे तुम्ही जास्त काळे पडता. अच्छा. म्हणून तुम्ही घाम जरी तुम्हाला जास्ती आला असेल त्या दिवशी तुम्ही जास्त काळे वाटता संध्याकाळपर्यंत, कारण ओली त्वचा घामामुळे असो किंवा ती पाण्यामुळे असो ती जास्त अल्ट्राव्हायोलेट रेज शोषून घेते. म्हणून क्लोरीनमुळे काहीच नसतं. पण हा सर्रास समज स्विमिंग टँक मध्येच टॅनिंग येतं कारण की तिथे क्लोरीन नाही, पण ते उन्हात तुम्ही किती वाजता स्विमिंग करता त्याच्यावर अवलंबून असतं. पण मग सनस्क्रीन लोशन जो आहे वापरता येतो, कशा पद्धतीने वापरायचा? तो युजली ना वॉटर रेझिस्टन्स
सनस्क्रीन्स येतात. आता अर्थात वॉटर रेझिस्टंट त्याच्यावर लिहिलेलं असतं, पण ते नेहमीच असं नसतं की मी थर लावला की संपलं म्हणजे ना असं मी परत मला लावायची असं जादू नसतं. झाली पाहिजे. असं नसतं, तर मला ते सतत वापरावं लागतं. त्याच्यात पण रेट्स असतात वॉटर रेझिस्टंट याचे. साधारण मॉडरेटली वॉटर रेझिस्टंट सनस्क्रीन शुड लास्ट यू फॉर 40 मिनिट्स. ओके. फॉर 40 मिनिट्सवर तुम्ही जर पाण्यात असणार तर तुम्ही परत लावा बाहेर अच्छा. किंवा 35व्या हा मिनिटात महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे तो 40 मिनिटापर्यंत ते काम करणार आहे. हो, म्हणजे सर्वसाधारणपणे सर्वसाधारण. अति स्ट्रॉंग सनस्क्रीन जे असतात जे 40 मिनिटाचे म्हणजे 80 मिनिटं काम करतात. पण ते मुलांना लावावेत का मग? हो, काहीच हरकत नाहीये, कारण तुम्ही तात्पुरतच लावताय. तुम्ही काय दिवसापासून संध्याकाळपर्यंत लावत नाहीये, कारण कुठेतरी व्हिटॅमिन डी सिंथेसिसची गरज असते जी त्वचेत होते. जर तुम्ही आणि ते अल्ट्राव्हायोलेट रेजमुळे होते. जर तुम्ही अल्ट्राव्हायोलेट रेज मुलांमध्ये ब्लॉक केले तर त्यात व्हिटॅमिन डी ची कमतरता होऊ शकते. अर्थात हे सगळे थिओरिटिकल आमची मतं आहेत. हे होतच असं नाही, पण आम्ही अवॉइड करतो की लहान मूल आहे एवढं त्यांना ओव्हर प्रोटेक्ट करायची खरं गरज नसते. पण स्पेशली पूलमध्ये स्विमिंग पूलमध्ये गेल्यानंतर हे तुम्ही केलं तरी काही बिघडत नाही. एक लक्षात ठेवायचं की सनस्क्रीनचा वापर हा उन्हात जायच्या अर्धा तास आधी झाला पाहिजे, नाहीतर त्याचा उपयोग शून्य. अरे वा, म्हणजे हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. मला वाटतं हा मी रिपीट करते प्रेक्षकांसाठी की आपल्याला तज्ञ असं मार्गदर्शन करतायत की सनस्क्रीनचा वापर उन्हात जाण्यापूर्वी अर्धा तास आधी हा झालाच पाहिजे, तरच त्याचा उपयोग होईल. बरोबर आहे, नाहीतर उपयोग नाही. आणि जे लोक स्विमिंग करतायत त्यांनी उन्हात बाहेर येता क्षणी लावावं परत, कारण ती ओली त्वचा असते. ओली त्वचा जास्त टॅन होते. खरंय, अगदी खरंय. त्याचबरोबरीने स्क्रब जे रेग्युलरली वापरला जातं, स्त्रियांमध्ये हा प्रकार खूप दिसतो. वेगवेगळे फेशियल्स पण करण्याकडे कल असतो. आणि उन्हाळ्यामध्ये विशेषतः येणारं जे टॅनिंग आहे ते जर मी हे फेशियल केलं ते फेशियल केलं, स्पेशली उन्हाळ्यासाठी बरेच वेगवेगळे फेशियल्स पण दिसून येतात. या सगळ्याचा कसा परिणाम होतो? तो करायला हवा का? त्याने टॅनिंग जाईल का? काय सांगते? मला बेसिकली हेच सांगावं वाटतं की तुम्ही टॅनिंग होऊच देऊ नका. तुम्ही काळजी घ्या. टॅनिंग झालं तर मला असं वाटतं की तुम्ही कोणत्याही फेशियलच्या मागे लागण्यापेक्षा ना तुम्ही त्वचारोग तज्ञांकडे का जात नाही? मला हा खूप प्रश्न पडतो. नॉट दॅट आय एम अगेन्स्ट फेशियल, पण त्वचारोग तज्ञाकडे कधी जाण्याची टेंडन्सी आहे जेव्हा कुठेतरी मेजरली आपल्यावर स्किनवर इफेक्ट झाला. पण एक साधारणतः उन्हामध्ये गेल्यामुळे झालेलं टॅनिंग आहे, तर बायका प्रेफर करतात की फेशियल करू. पण मग त्यांनी असं काय फरक पडणार आहे? अच्छा, बिकॉज तुमचं टॅनिंग मी आता म्हणाल्याप्रमाणे एपिडर्मिस मध्ये असतं. तो जो सगळा रंग असतो तो एपिडर्मिस मध्ये असतो आणि तो 30व्या दिवशी परत रिप्लेस होतो. बरोबर. मी फेशियल केल्यानंतर मी वरची अशी खूप स्किन काढतच नाही, मी फक्त मसाज करते. मसाज केल्यानंतर बरं वाटतं आणि बरं वाटल्यावर मग आपल्याला वाटतं की आपला चेहरा उजळला बुवा, असं नसतं सहसा. मी जर आता तुम्ही जर समजा त्वचारोग तज्ञांकडे गेलात तर ते पील्स करतात, व्यवस्थित सायंटिफिक प्रोसिजर्स करतात, जेणेकरून ही त्वचा एपिडर्मिस जी त्वचा जी 30व्या दिवशी नवीन येणार होती ती 15व्या दिवशी नवीन येते. तशी मदत होते. म्हणून तुम्ही मला विचारलं की काय म्हणजे फेशियल्स करून उपयोग आहे का? माझ्या मते परत असं होतं की किती प्रकारचे फेशियल्स आहेत, तुम्ही कोणता केलाय, त्यात काय वापरलं गेलं होतं. कितीही म्हटलं कोणतंही फेशियल साधारण जरी का कुठलंही आउट ऑफ द वर्ल्ड गोल्ड फेशियल, हर्बल फेशियल म्हटलं तरी ते आतपर्यंत जात नाही जिथे खरं ट्रीटमेंटची गरज असते. लेझर फेशियल करतात तिथे पण नाही, त्या पण भागात प्रकारात नाही होत. कोणतं लेझर फेशियल नावाचा प्रकार आहे, हे मला माहिती नाही. आय वुड रादर बी. त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये आणखी नाही मला खरं त्याच्याबद्दल काहीतरी प्रकार मी ऐकिवात आहे, तर त्याच्यामध्ये पण आणखी काही वेगळा प्रकार असतो. नाही बुवा, मी हे पहिल्यांदा ऐकते. व्हेरी ऑनेस्ट. ओके. तर म्हणजे कुठल्याही प्रकारच्या फेशियल्समुळे काही वेगळा इफेक्ट होणार आहे किंवा उन्हापासून आपण आपल्या स्किनला प्रोटेक्ट करतोय असा आपला एक समज आहे, असं आपण सांगू शकतो. फार काही नसतं, म्हणजे इट इज नॉट सायंटिफिक जेव्हा काही गोष्ट नसते. फेशियल केल्यानंतर तिकडचा रक्तपुरवठा वाढतो आणि त्याच्यामुळे ना त्वचेत रक्तपुरवठा वाढल्यानंतर जरा ग्लो म्हणजे ब्लश, तर मी म्हणाल्याप्रमाणे त्वचाच्या त्या रक्तवाहिन्या फुगल्यानंतर जरा ते लालसरपणा येतो. तेवढंच होतं माझ्या मते तरी. बरोबर. पण असा विशेष मी आज केला आणि 10 दिवसांनी टॅन निघून गेला असं काही होत युजली होत नाही. बरं. खरं तर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला वाटतं अनेक टिप्स आम्हाला मिळालेल्या आहेत आणि हा उन्हाळा आपण स्वतःच्या त्वचेचं उन्हापासून संरक्षण करणार आहोत. मुळात आपल्या स्किनवर वाईट इफेक्ट होऊच देणार नाही आहोत आणि झाले
तर त्वचा रोग तज्ज्ञांचा मार्गदर्शन सल्ला घेण्याचा सल्ला मॅडमने आजच्या कार्यक्रमातून आपल्याला दिलेला आहे, तो आपण पाळणार आहोत. आज आलात आणि खूप छान माहिती दिल्याबद्दल सखी सह्याद्रीच्या वतीने मी मनापासून आपले आभार मानते. Thank you. धन्यवाद. Thank you. धन्यवाद.